स्वर्गीय शेठ ओंकारनाथजी मालपानी यांची 17वी पुण्यतिथी। मालपानी उद्योग समूहाचे संचालक गिरीशजी मालपानी यांच्या उपस्थितीत पुष्पांजली अर्पण करत विविध आठवणींना उजाळा देत साजरी करण्यात आली। स्वर्गीय शेठ ओंकारनाथजी दामोदर मालपानी हे उद्योग समूहाचे आधुनिक अर्धदैव मानले जातात। त्यांचे वडील स्वर्गीय दामोदरजी मालपानी यांच्या आग्रहाखातर वैद्यकीय शिक्षण सोडून त्यांनी तंबाखू व्यवसायात प्रवेश केला। स्वर्गीय ओंकारनाथजी मालपानी हे संगमनेर तालुक्यातील विविध शैक्षणिक, सामाजिक व सहकारी संस्थांचे संस्थापक अध्यक्ष राहिले आहे। उद्योगातून मिळणाऱ्या साधन संपत्तीचा विनियोग त्यांनी संगमनेरचे सामाजिक, शैक्षणिक व रोजगार निर्मितीकरिता विविध उद्योग व्यवसाय समृद्ध करण्यासाठी केले। स्वर्गीय ओंकारनाथजी मालपानी यांनी आपल्या सामाजिक व व्यावसायिक व्यापातून वेळ काढून अनेक प्रेरणादायी पत्र लिहिली। असे अनेक पत्र एकत्र करून एक पत्र संस्कार पुस्तक प्रकाशित झाले व ते लोकप्रियही ठरले। याच प्रेरणादायी पत्र संस्कारावर मालपानी उद्योग समूह यशस्वी वाटचाल करत आहे। सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, सहकार, कला, क्रीडा, शैक्षणिक या सर्व क्षेत्रात स्वर्गीय ओंकारनाथजी मालपानी यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली। तोच वारसा पुढे मालपानी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेशजी, संचालक डॉक्टर संजयजी, मनीषजी, गिरीशजी, आशिषजी हे यशस्वीरित्या चालवतात। मालपानी परिवारातील चौथी पिढी यशवर्धन, जय, हर्षवर्धन, दिव्या हेही वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रात नैपुण्य संपादन करत आहेत। यावेळी मालपानी उद्योग समूहातील बसंत काका, देवदत्त सोमवंशी, रवींद्र कानडे व सर्व स्टाफ, सहकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आदरणीय स्वर्गीय भाऊ ओंकारनाथजी मालपानी यांची 17वी पुण्यतिथी आहे आणि भाऊ हे आपल्या मालपानी उद्योग समूहाचे प्रमुख होते आणि ते आणि पप्पा म्हणजे माधवलालजी मालपानी या दोघांनी मिळून आपला ग्रुप हा इतका मोठा केला आहे आणि आता सध्या 8 पार्टनर्स हा ग्रुप पाहत आहे की जो आधी फक्त 2 जण पाहत होते। भाऊ हे फक्त बिझनेसमध्ये श्रेष्ठ नव्हते, ते तर होतेच, परंतु त्यासोबत समाजामध्ये पण ते फार अग्रेसर होते। समाजकार्यामध्ये ते अनेक संस्था त्यांनी सुरू केल्या, अनेक संस्थांचे ते चेअरमन होते। हे मालपानी उद्योग समूहाचं काम चालू असताना ते संगमनेर महानगरपालिकेचे नगराध्यक्ष होते। नंतर माहेश्वरी समाज त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात संघटन केलं, नंतर पूर्ण भारतापर्यंत ते गेले आणि पूर्ण भारताच्या माहेश्वरीचे ते महामंत्री या पोस्टवर होते। महाराष्ट्र माहेश्वरी समाजाचे ते अध्यक्ष होते। पुढे ते भारताचे देखील अध्यक्ष झाले असते, परंतु नंतर प्रकृतीमुळे ते थोडेसे थांबले। तसेच संगमनेर कॉलेज त्याचे देखील ते अनेक वर्ष चेअरमन होते। मर्चंट बँक त्यांनी सुरू केली, त्याचे ते चेअरमन होते। व्यापारी असोसिएशन त्याचे ते चेअरमन होते। याचा अर्थ एक व्यक्ती एका वेळी किती ठिकाणी कार्य करू शकतो आणि फक्त कार्य म्हणजे फक्त पद घेत नाही, तर ते कार्य इतकं श्रेष्ठ करतो की त्या संस्थेला एक वेगळी गरिमा त्याच्यामुळे प्राप्त होती आणि सर्व संस्था या आजपर्यंत अविरत चालू आहे। म्हणजे प्रत्येक सिस्टीम त्यांनी त्या संस्थेची बसवली, असं नाही की सुरू केली मग हळूहळू बंद पडली। आतापर्यंत एकही संस्था बंद झालेली नाही आणि विशेष म्हणजे ते स्वतः बीजे मेडिकलमध्ये MBBSला त्यांची ऍडमिशन झाली होती, जे 2 वर्ष झाले होते, परंतु आमचे दादाजी दामोदरजी मालपानी यांनी सांगितलं की आपण आता गायछाप जर्दा सुरू केला आहे, तर त्याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे। आणि जिथे ऍडमिशन घेण्यासाठी लोक तरसतात बीजे मेडिकल, तिथून त्यांनी आजोबांच्या सांगण्यावरून ते कॉलेज सोडलं आणि इकडे आले आणि हा बिझनेस त्यांनी वाढवला। तर पुण्यतिथी निमित्त परत परत ही चर्चा व्हायला पाहिजे, त्यांची आठवण व्हायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्यांच्याकडून इन्स्पायरेशन मिळते आणि म्हणून या गोष्टी सांगायला पाहिजे। आज आपले मालपानी उद्योग समूहातील सर्व सहकारी वृंद आहेत, त्यांच्यामध्ये जी डिसिप्लिन आहे, शिस्त आहे, काम करण्याची एक आवड आहे, त्याला कारण म्हणजे आपले स्वर्गीय भाऊ ओंकारनाथजी मालपानी
त्यांना सगळ्यांतर्फे आपण फार फार श्रद्धांजली वाहूया आणि त्यांनी दिलेल्या मार्गावरच आपण नेहमी पुढे कार्यरत राहूया. पुन्हा एकदा त्यांना श्रद्धांजली देतो आणि थांबतो.